याजसाठी केला होता सेवटीचा दिस गोड भावा आता निसिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तिने गुणे आता निस्थितीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेचिया तुका समचरण सरोजम सांद्रनीला जगन्निहित मंडलम मंडलाना तरुण तुलसीमाला कंदरम सदैव लहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरंग त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबा सद्गुरुदास ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास अलकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्फुरति प्रदेशं विदिन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधि समूर्तिं भजे ज्ञानदेवम्
न तातो न माता न बंधुर्न धाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भर्ता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका याजसाठी केला होता टहास सेवटीचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारे वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा आपल्या जीवनामध्ये परमार्थ केला आणि परमार्थ केल्यानंतर फळ स्वरूप जो परमात्मा भेटला आणि देव भेटल्यामुळे जीवनाचा शेवट गोड झाला। परमार्थ केल्याने चांगलं वागल्याने आनंदाचे दिवस भोगायला मिळाले। याचं यथार्थ निदर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग विठाला विठाला। आपणा सर्वांना ज्ञात आहे ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आज अतिशय रुबाबदार आणि वजनदार आणि या परिसराचं वैभव बाणेदार व्यक्तिमत्व पैलवान वैकुंठवासी जगन्नाथ अर्थातच तात्या जगन्नाथ औबा झांजुर्णे त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। माणसं येतात माणसं निघून जातात पण लाखो माणसातून काही माणसं अशी असतात ती येतात काम घेऊन येतात आणि आपलं काम झालं की निघून जातात। समाजाच्या साठी येतात काहीतरी कार्य कर्तृत्व करण्यासाठी येतात आणि आपलं काम झालं की वेळेच्या आत निघून जातात। वैकुंठवासी जगन्नाथ औबा झांजुर्णे असं जीवन जगून गेले अंतरीचा अश्रू सर्वांसाठी ठेवून गेले। प्रेम माया आपुलकी ममता माणुसकी याची ज्या ज्या वेळी आठवण होईल ना त्या त्या वेळी वैकुंठवासी जगन्नाथ औबा झांजुर्णे
या व्यक्तिमत्वाची आठवण येईल. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी महाराज काय पर्सनॅलिटी आणि काय व्यक्तिमत्व. ते आपल्या गावचं आहेत, आपलं वैभव आहे. खूप चांगलं जीवन जगून ते आपल्या जीवनामध्ये निघून गेले. सामाजिक, राजकीय कोणतंही क्षेत्र असू द्या, जिथं चांगलं होतंय तिथं तात्यांनी पुढे व्हावं आणि ते कार्य सफल करावं. अशी व्यक्ती निघून गेली तरी आठवणीच्या रूपाने कायम राहिल्या कीर्ती जगमा जगमाज राहिल्या कीर्ती जगमा गेले दिगंबर दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आठवणीच्या रूपाने तात्या कायम या ठिकाणी मागे राहतील. असंच कर्तृत्व करून निघून गेले. या परिसरामध्ये ज्या ज्या वेळी कुस्तीचा पहड भरेल त्यावेळी तात्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. अरे सातारा जिल्हा असू द्या, कुस्तीच्या नावाची चर्चा होईल त्यावेळी वैकुंठवासी जगन्नाथ आऊबा झांजुर्णे यांची आठवण सातारा जिल्ह्याला येईल. ओ सातारा जिल्हाच नाही ओ, सबंध महाराष्ट्रभर आपल्या गावचं नाव ज्यांनी नेलं असं व्यक्तिमत्व आपल्या गावचं हरवलेलं आहे. आयुष्यामध्ये त्यांनी आपल्या माणसं जोडली हो, आयुष्यामध्ये आपल्या त्यांनी माणसं जोडली. ऐका ना, असं म्हटलं जातं दिव्याने दिवा लावला की दिव्याची सुंदर दीपमाळ तयार होते. फुलांनी फुलं गुंफत गेलं की फुलांची सुंदर फुलमाळ तयार होते. आणि माणुसकीने माणसं जोडत गेलं की माणुसकीचं सुंदर नातं निर्माण होतं. याच माणुसकीच्या नात्याला साक्ष मानून वैकुंठवासी जगन्नाथ आऊबा झांजुर्णे यांनी आपल्या हयातीत अफाट माणसं जोडली. महाराज, अफाट माणसं जोडली. माणसं जोडण्याची कला कोणालाही नसते बाबांना. आज उगच कोणासाठी एवढा मंडप कीर्तन सुरू झालंय, सगळा मंडप फुल भरलाय. कोणासाठी? माणसं यायला मोकळी नाहीत आजच्या कलियुगात. त्याच्यासाठी चांगलं कर्म करावं लागतं. मोठमोठ्या क्षेत्रातली माणसं आज या ठिकाणी वेळ देऊन उपस्थित येत हो. याचाच अर्थ वैकुंठवासी जगन्नाथ आऊबा झांजुर्णे चांगलं कर्तृत्व त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. आमच्या वडिलांनी खूप केलंय आमच्यासाठी, म्हणून या परिवाराने एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा आयोजित केला. त्यांची मुलं अर्थातच शरद जगन्नाथ झांजुर्णे, संभाजी जगन्नाथ झांजुर्णे. आमच्या वडिलांनी समाजासाठी, गावासाठी घरात कमी वेळ दिला, पण गावासाठी, समाजासाठी आमच्या वडिलांनी जास्त वेळ दिला. आमच्या वडिलांसाठी आम्हाला काहीतरी केलं पाहिजे म्हणून हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा
शरदराव आणि संभाजीराव यांनी आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर सुरेखाताई भोसले, वंदना गायकवाड, जयश्री साबळे, शोभा माने, 4 मुली आहेत महाराज। देव मुली कुणाला बी देत नाही। ज्याचं मन मोठं असतं, जो बाणेदार असतो, कन्यादानाचा अधिकार कुणाच्याही उंजळीत नाही टाकत बाबांना। वैकुंठवासी जगन्नाथ औबा झंझुरणे पुण्यवान होते, 4 मुली आहेत त्यांना। तांतू अजिंक्य शरद झंझुरणे फौजी आहेत आणि मला हे कीर्तनाचं निमंत्रण ज्यांनी दिलं, पैलवान गणेश संभाजी झांजुर्णे महाराज। वय काही जास्त नाही आमच्या गणेशजींचं, पण कमी वयामध्ये महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या पैलवानकीद्वारे नाव लौकिक कमवण्याचं काम गणेश संभाजी झांजुर्णे आपल्या आजोबांचा वसा पुढे चालवत आहे। म्हणून खरंच गणेश दादाची इच्छा होती, आमच्या आजोबांनी आमच्यासाठी खूप काही केले। फोन आला हो त्यांचा 2-3 महिन्यापूर्वी, महाराज याल का हो तुम्ही? खूप प्रेम होतं आजोबांविषयी त्यांच्या बोलण्यामधून। मी म्हंटल नक्की येईल आणि त्यांच्यामुळेच इथे येण्याचा योग। ऋषिकेश संभाजी झांजुर्णे नातू आहेत, त्याचबरोबर नात तेजश्री सिंगटे खडकी, प्रियांका चव्हाण महागाव, सर्व असा हा परिवार। आपला माणूस निघून गेल्यानंतर आपल्या माणसाची आठवण येत असते, आठवणच रडवते, आठवणच हसवते, शेवटी राहते बाबांनो आठवण। अशाच आठवणी वैकुंठवासी जगन्नाथजी झांजुर्णे आपल्यासाठी ठेवून गेले। काही बाकीचं मागं राहत नाही बाबांनो। कोणी म्हणत असेल एक व्यक्ती गेलं म्हणून काय झालं, आहेत की बाकीचे 1000 माणसं? अरे बाकीची 1000 माणसं आहेत हे सत्य असलं तरी त्या एका व्यक्तिमत्वाची परिपूर्णता 1000 लोक करू शकत नाही, हेही तितकंच सत्य असतं, हेही तितकंच सत्य आहे। हे दुःख सहन करण्याची ताकद या परिवाराला मिळो। आज मुलांना दुःख आहे, आमचा बाप गेला, मुलींना दुःख आहे, आमचा बाप गेला। आज बहीण आहे त्यांची, भाऊ गेला म्हणून रडत असेल, भाऊ गेल्यावर भाऊ रडतो। भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही। बहीण म्हणे साडी चोळी अंतरली, मुले म्हणेगा बाप गेला, आता धार नाही, आता आमचा आधार संपला। हे दुःख सहन करण्याची ताकद या परिवाराला मिळो। 12 वाजता मी थांबणार आहे, पाऊण तास फक्त माझ्याकडे राहिलाय। थोडा वेळात या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न मी करतोय। आज आपल्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये येत आहे, मनापासून धन्यवाद। बदन खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी तात्यांवर प्रेम करणारी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणावर नम्र अभिवादन। अजिबात तुमचा जास्त वेळ घेणार नाही, पाऊण तास मी फक्त बोलणार आहे। 12 वाजता अगदी बरोबर थांबतो। विठाला विठाला जन्माला आलेल्या प्रत्येकाला जावं लागतं। मौलिद ज्ञानोबा सांगतात, या देहाची या गावालिया
जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणून हे धनंजया जिया परी. कोणी कितीही मोठा असू द्या, या लोकामध्ये आल्यानंतर या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागतं बाबांनो. मौत से सबके रिश्तेदारी है, आज तेरी तो कल मेरी बारी है. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चल पड़ा कोई बंदा जंजीर. राजा असो फकीर असो गरीब असो प्रत्येकाला जायचंय. ओ देव लोकांना इथं थांबता आलं नाही बाबांनो. येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. हे शरीर आहे ना उष्ण मिळालंय बाबांनो, आणि उष्ण्या गोष्टीवर अधिकार सांगता येत नाही. ऐका, खूप मोठ्या व्यक्तिमत्वाच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलोय बाबांनो. खूप मोठं व्यक्तिमत्व ज्यांनी समाजासाठी परिसरासाठी आपल्या गावासाठी सगळं आपलं आयुष्य वेचलं. अनेक पैलवान आपल्या हयातीमध्ये निर्माण केले. आज कुठलाही आखाडा सुरू व्हायचा म्हणल्यानंतर या व्यक्तिमत्वाला तिथं पूजनासाठी बोलवले जायचं. सांगायचा मुद्दा या परिसराची त्यांच्यावर श्रद्धा होती. जीवनामध्ये असं काहीतरी कमवावं, जायचंय तर सगळ्यांनाच बाबांना, कोणी तर थांबायला आले. हे शरीर 5 जणांकडून उसना आणले. देह हा 5चा आणिला उसना सेके ज्याचा त्याला देणे लागे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी का कदर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी का कदर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा.
किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम ना आएगी दौलत ना ताकत, छोड़ कर तेरी ऊंची हवेली, घर से बाहर निकलना पडेगा। मृत्यू आल्यानंतर तिथं कोणालाही सुटका नाही, तुम्ही कितीही काळजी घ्या। त्याची वाट पाहे काळ। आपल्याला सर्वांना जायचंय, पण आपण गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे, असं काहीतरी कर्म आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे बाबांनो। इतकंही वाईट जगू नका की लोकांनी म्हणावं कधी अमरतोय। इतकं चांगलं निश्चित जगा, लोकांनी आपल्या आयुष्यासाठी दुआ मागावी। दिवसभर असं काम करा, संध्याकाळी झोप चांगली लागेल। रात्रीत असं काही करू नका, दिवसा तोंड बांधून फिरावं लागेल। आठवड्यातले 6 दिवस असे जगा, 7वा दिवस आनंदात जाईल। महिन्यातले 20 दिवस असे जगा, त्या 20 दिवसाच्या कष्टाचा आनंद राहिलेले 10 दिवस घेता येईल। वर्षातले 8 महिने असे जगा, राहिलेले 4 महिने आनंदात जातील। बालपणी असे जगा, तरुणपण चांगलं जाईल। तरुणपणी असे जगा, म्हातारपण चांगलं जाईल। आणि आयुष्यभर असं जगा, मेल्यावर देव आपल्याला जवळ घेईल। आपण गेलं तरी वर्षांनी आपल्या आठवणीसाठी लोक आपल्यासाठी जमतील। मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। किती दिवसाचं आयुष्य असतं बाबांनो, उत्तम कीर्तीने पाठीमागे राहाल असं काहीतरी जीवनामध्ये करा बाबांनो। मरणाने कोणाला सोडलं नाही, आपल्याला एक दिवस मरायचंय, पण आपण गेल्यानंतर आपल्यासाठी माणसं जमली पाहिजेत। बघा मंडपात बसायला जागा नाही हो, एवढी माणसं आज त्यांनी आपल्या हयातीमध्ये जोडली। बसायला जागा नाहीये, सगळं फुल झालंय, मंडप भरून बाहेर माणसं बसलेत। याचाच अर्थ वैकुंठवासी जगन्नाथजी झांजुर्णे खरंच चांगलं जगून गेले हो। माग कीर्तीच्या रूपाने पण राहिलं पाहिजे बाबांनो। मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे। जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया। अरे खूप अनमोल किमतीचा हा नरदेह मिळालाय बाबांनो, हा परत परत मिळत नाही। चांगलं कर्म करावं। तुम्ही कोणत्याही पदामध्ये असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, तिथं प्रामाणिकपणे काम करा, तुमची कीर्ती पाठीमागे राहील। तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असा, प्रामाणिकपणे काम करा, तिथं सुद्धा प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं, जिवंत असताना लोक मत देऊन तुम्हाला निवडून देतीलच, पण तुम्ही मेल्यानंतर लोक तुमचा पुतळा उभारतील।
तुम्ही व्यावहारिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असाल तिथेही चांगलं कर्म करा. जिवंत असताना लोक तुम्हाला ओळखतील हो, गेल्यावर सुद्धा तुमची आठवण काढून लोक जमतील. लक्ष देऊन ऐका. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असा चांगलं कर्तृत्व करा, चांगलं काम करा. जिवंत असताना लोक महाराज म्हणून पाया पडतील, गेल्यानंतर लोक तुमची समाधी बांधतील हो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा असं कार्य करा, असं कार्य करा की त्या क्षेत्रामध्ये तुम्ही गेले तरी तुमचं नाव अखंड राहिलं पाहिजे. ऐका ना, वैकुंठवासी जगन्नाथ आवजी झांजुर्णे पैलवान क्षेत्रामध्ये निवड केली, पण असं कर्तृत्व केलं त्याच्यामध्ये. पिढ्या येतील, पिढ्या जातील, पण पैलवान म्हणून ज्यावेळी चर्चा होईल ना, कुस्तीची चर्चा होईल ना, त्यावेळी वैकुंठवासी जगन्नाथ आवजी झांजुर्णे या व्यक्तिमत्वाची आठवण पिढ्याना पिढ्या या गावाला, या परिसराला, तालुक्याला, जिल्ह्याला येत राहिलो. काहीतरी असं कर्म केलं पाहिजे. त्याच्याकरता चांगलं कर्म जीवनामध्ये करावं. किती दिवसाचा विषय बाबांनो, आजचं अस्तित्व उद्या नाहीये. का भांडण्यामध्ये आयुष्य वाया घालवायचं? का कुणावर हसायचं? का कुणाला कमी लेखायचं? माणसं स्वतःच्या दुःखाने एवढी दुःखी नाहीयेत. आपल्याच माणसाचं चांगलं झाल्यावर माणसं जास्त दुःखी होतात. बाबांनो, परत परत हे आयुष्य नाही बाबांनो. काहीतरी तुम्ही समाजासाठी केलं पाहिजे. ज्या गावामध्ये तुम्ही जन्माला आलाय त्या गावासाठी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे. स्वतःसाठी जगाल तर तुमचं रक्त सुद्धा तुम्हाला तुमची आठवण काढणार नाही. पण तुम्ही जर समाजासाठी जगला, देशासाठी जगला, तर तुम्ही गेल्यावर लोक तुम्हाला विसरत नाहीत बाबांनो. आयुष्याच्या शेवटी तुमच्याकडे हे उत्तर असावं बाबांनो. ऐका, कोणी जर तुम्हाला विचारलं ना, तू जीवनामध्ये काय कमवलंस, तर हसून उत्तर देता यावं. 2 पैसे कमी कमवले, गरजा कमी ठेवल्या, पण मोठं व्हायचंय म्हणून मी कुणाशी गद्दारी केली नाही, मी कुणाला लुबाडलं नाही, मी कुणाला फसवलं नाही, मी कुणाला धोका दिला नाही. आयुष्याच्या शेवटी जर हे उत्तर तुमच्याकडे असेल ना, तुमचं मरण चांगलं होतं. तात्या प्रामाणिकपणे जीवन जगून गेले म्हणून या गोष्टी तुम्हाला सांगतोय बाबांनो. सगळ्यांशी प्रामाणिक राहा, असं कर्म करा. तुम्ही गेल्यावर लोक तुम्ही गेले तरी विसरणार नाहीत बाबांनो. काय सगळं दुसऱ्याचं जे कोणत्या गोष्टीचा अभिमान घेऊन जगायचं? जन्माला येताना काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. राहतं इथं फक्त केलेलं चांगलं कर्म बरोबर येतं, केलेलं चांगलं कर्म. दुसरं काय बाबांनो? अरे जन्म दुसऱ्याने दिला, अरे नाव दुसऱ्याने ठेवलं, शिक्षण दुसऱ्याने दिलं, नोकरी दुसरे देतात, अरे इज्जत सुद्धा दुसरेच देतात. आयुष्यातली पहिली आणि शेवटची आंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात. संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेतात. कोणत्या गोष्टीचा अभिमान करायचा? काय बरोबर येतो, काही बरोबर येत नाही. धनानी भूमो पशवश्य गोष्टी नारी गृहद्वारे जनस्मशाने देहचितायम परलोक मार्गे कर्मानी गोगच्छति जीवयका. कर्मच माणसाच्या बरोबर येतं, कर्मच माणसाचा उद्धार करतं, कर्मच माणसाचं पाठीमागं नाव ठेवतं. दुसरं काही नाही बाबांनो. म्हणून जीवनामध्ये विठाला 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 दुसऱ्यासाठी जगायला पाहिजे. अरे ऐका ना, अरे ज्याच्या दारामध्ये बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं इतरांसाठी द्यावी. लक्ष देऊन ऐका. ज्याच्या दारामध्ये बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं इतरांसाठी द्यावी. ज्याचे स्वर जुळून आले त्यांनी 2 गाणी इतरांसाठी गावी. ज्याच्या दारात आभाळ भरून आले त्यांनी ओंझळभर पाणी इतरांसाठी द्यावं. अरे ज्याची उंची आकाशाला टेकली त्यांनी अशीच मान वरती करून अभिमानात जगू नये. आपल्यापेक्षा लहान्याला हात द्यावा, त्याला उचलून घ्यावं, त्याला आधार द्यावा. तात्यांनी जीवनामध्ये हेच केलं. आकाशाला उंची टेकली होती, पण आपल्या सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचं काम आपल्या जीवनामध्ये त्यांनी केलं. जीवनामध्ये चांगलं कर्म करा.
त्याच्यावरच आपला शेवट अवलंबून असतो. तुम्ही कुणाचं वाईट करत असाल, संपूर्ण आयुष्य गेलं तरी तुमचं चांगलं कधी होणार नाही. दुसऱ्याला दुःख झाल्यावर जर तुम्हाला आनंद वाटत असेल, दुःख तुमची पाठ कधीच सोडणार नाही. कष्टाने कमवलेलं कधी सरत नसतं आणि तिने मिळवलेलं आयुष्य गेलं तरी पुरत नसतं. जो दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानतो, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानतं, ऐका ना बाबांनो, देव त्याची प्रगती कधीच थांबवत नसतो. म्हणून दुसऱ्याचं चांगलं पाहायला शिका. परत परत हे आयुष्य नाही बाबांनो. किती दिवस कुणावर जळायचं, किती दिवस कुणाला नावं ठेवायचं. परत परत हे आयुष्य नाही बाबांनो. असू द्या, आता येईल तिथं बसू द्या. किती दिवस कुणाला नावं ठेवायचं, किती दिवस किती दिवस. आज तुम्ही एखाद्याचं वाईट केलं ना, तुमचं वाईट होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ऐका नाही, आज तुम्ही एखाद्याविषयी वाईट विचार करा, तुमच्याविषयी वाईट विचार होणारच. लक्ष देऊन ऐका. मी एक उदाहरण सांगत असतो. 3 चोर चोरी करायला निघाले. किती बोला ना, किती? 3 चोर चोरी करायला निघाले. 3 चोर चोरी करायला निघाल्यानंतर लक्ष देऊन ऐका. त्या तिघांनी विचार केला, भल्या मोठ्या शेठजीच्या घरी दरोडा टाकायचा आहे आणि 3 तिघडांनी काम बिघड. काय करायचं काय करायचं. त्यांनी विचार केला, आणखी कोणतरी आपल्याला साथीदार पाहिजेत. रात्रीच्या 12 वाजता पाहतायत कोण जागा आहे का, कोण जागा आहे का जोडीदार घेण्यासाठी. समोरून 2 तरुण चालत येत होते. लक्ष देऊन ऐका. समोरून 2 तरुण चालत येत होते. त्या तिघांनी विचार केला, त्या दोघांना घेतलं तर चोरी करायला आपल्याला काय होईल, मदत होईल. लक्ष देऊन ऐका. ते तिघ गेले त्या दोघांकडे. काय रे बाबांनो, येता आमच्या बरोबर, तुम्हाला वाटा दे. आता हे म्हणले, असं या आपण फिरतोय, काही हरकत नाहीये. म्हणून हे दोघंही जायला तयार झाले. आता किती जण झाले चोरी करायला, बोला? 5 जण झाले. एका भल्या मोठ्या शेठजीच्या घरावर दरोडा टाकला, खूप मोठं धन मिळवलं आणि वाटे करण्यासाठी जंगलामध्ये आले. वाटे करायच्या अगोदर एक जण बोलला, अरे वाटे तर होणारच आहेत, पण सगळं चाललंय ते कशासाठी, पोटासाठी. रात्रीपासून आपण काहीच खाल्लं नाही, जरासा खायला काहीतरी आणू, आधी खाऊ आणि मग वाटे करू. असं सांगितल्यानंतर या तिघांनी सांगितलं, तुम्ही दोघं नवीन आलाय, आम्ही काय पळून जाणार नाही, तुमच्याकडे आमची नावं आहेत. एक काम करा, तुम्ही हवेला जा, एखाद्या हॉटेलमधून काहीतरी खायला घेऊन या. जी नवीन आली होती त्यांना दोघांना जेवण आणण्यासाठी पाठवलं. लक्ष देऊन ऐका. ते दोघं जेवण आणायला गेले. इकडे या तिघांनी विचार केला, आजपर्यंत एवढ्या चोऱ्या केल्या आणि एवढं धन कधीच मिळालं नाही. ही दोघं आली आणि एवढं मोठं धन मिळालं. आणि वाटे किती होणार आहेत, 5. काय आपल्या वाटेला येणार आहे. काय करावं काय करावं या तिघांनी विचार केला की ती दोघं आले आले त्यांना जागच्या जागेवर मारून टाकायचं. ऐका, मी याच्यासाठी सांगतोय, तुम्ही जसा विचार दुसऱ्या बाबतीत करणार तसाच विचार तुमच्या बाबतीत होणार. हा कर्माचा सिद्धांत आहे. लक्ष देऊन ऐका. या तिघांनी विचार केला, त्या दोघांना आल्यावर मारायचं, पुरावा नष्ट करायचा. वाटे किती होतील, पहिल्यासारखे 3च. हे इकडे जेवण आणायला गेले. जेवण तर हॉटेल तर काही चालू नव्हतं. एका हॉटेलमध्ये जेवण होतं, पण तेही खराब झालेलं होतं. काय करावं काय करावं त्यांनी विचार केला, बरणीमध्ये लाडू दिसतायत, आपण लाडू घेऊ, पोटाला थोडासा आधार होईल. म्हणून ते लाडू घेऊन परत येत होते. ऐका. पण इकडे या तिघांचा विचार झाला, आल्या आल्या त्या दोघांना जागच्या जागेवर मारायचं. असा विचार इकडे झाल्या झाल्या देवाने त्या दोघांच्या डोक्यामध्ये बुद्धी घातली. त्यांच्याही मनामध्ये आलं, अरे आजपर्यंत असंच फिरत होतो, पहिल्यांदा चोरी करायला आलं, एवढं मोठं धन मिळाले, पण वाटे किती होणार आहेत, 5. काय आपल्या वाटेला येणार आहे. जर ते तिघ नसतील तर वाटे 2च होतील, आपली भरभराटी होईल. काय करावं काय करावं काय करावं. म्हणून त्यांनी जे लाडू आणले होते त्याच्यामध्ये जहरी विष टाकलं. ते लाडू त्यांना खायला द्यायचं त्या तिघांना, म्हणून त्याच्यामध्ये जहरी विष टाकलं आणि ते लाडू त्यांना खायला देण्याच्या हेतूने ते घेऊन आले. आल्या आल्या या तिघांनी प्लॅनिंगच केलं होतं. दोघांच्या अंगावर तुटून पडले, जागच्या जागेवर दोघांना मारून टाकलं. आता राहिले किती, राहिले किती बोला ना, 3. तिघ जण वाटे करायला बसले. त्यातल्या तिघातला एक जण म्हणला, अरे वाटे तर होणारच आहे, अगोदर लाडू खाऊन घेऊ. त्या तिघांनी ते लाडू खाल्लं, त्याच्यामध्ये जहरी विष होतं. जागच्या जागेवर तिघांचाही प्राण गेला. 5ही जण गेले, धन मात्र जाग्यावरच राहिलं. मला हे सांगायचंय, जसा विचार तुम्ही दुसऱ्याच्या बाबतीत करणार तसाच विचार तुमच्या बाबतीतही 100% होणार. म्हणून कर्म चांगलं करायचं. म्हणून
कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले आयुष्य किती. तुम्ही कुणाचं वाईट करत असाल तर तुमचंही वाईट होणार. तुम्ही चांगलं केलं तुमचंही चांगलं होणार. आणखी एक उदाहरण सांगेल तुम्हाला. काही लोकांना दुसऱ्याचं जाळायची सवय असते, पण अजिबात कुणाचं जाळू नये. आपलं जळायला शिवाय राहत नाही. रामायणातलं उदाहरण पहा. रावण आणि हनुमान प्रभूचा संवाद चालू होता. संवादातून वाद निर्माण झाला. रावणाला राग आला, आदेश दिला, पकडा रे त्या वानराला, पकडा त्या माकडाला, धरा. शेपूट घेऊन उड्या मारतायत, त्याचे शेपूट जाळून टाकू. मी जाळणाऱ्यांसाठी सांगतोय बरं का, लक्ष देऊन ऐका. हनुमान प्रभू या ठिकाणी पकडले गेले. शेपटीला चिंध्या बांधल्या, पण जशा शेपटीला चिंध्या बांधल्या तशी शेपूट मोठी 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 होऊ लागली. रावणाला राग आला आणखी, काय रे याची शेपूट मोठीच व्हायला लागली. लंकेमधील आपल्या वारडातील सगळ्या नगरीतील घराघरातून चिंध्या येऊ द्या. घराघरातून मारा चिंध्या यायला लागल्या, शेपूट जाळायला. घराघरातून चिंध्या, घराघरातून चिंध्या लंकेत. सगळ्या घरातून चिंध्या आल्या. काही मोजक्या घरातून चिंध्या आल्या नाही. त्या घरातले लोक म्हणले, कशाला कुणाची शेपूट जाळायची. त्या घरातल्यांनी कुणी चिंध्या दिल्या नाही. चिंध्या आल्या, शेपटीला बांधल्या, गाडी लावली. हनुमान प्रभूंनी उड्डाण केलं. लंका सगळीच जळाली. लक्ष देऊन ऐका. लंका जळाल्यानंतर निकाल असा आला, लक्ष देऊन ऐका, खरं सांगतोय, ज्या ज्या घरातून चिंध्या आल्या ती घरं जळून खाक झाली. ज्या घरातून चिंध्या आल्या नाही त्या घराला आगीचा स्पर्शही झाला नाही. याचाच अर्थ तुम्ही जर कुणाचं वाईट करतच नसाल तर देवाची सुद्धा हिंमत नाहीये तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची, तुमचं वाईट करण्याची. विठाला विठाला खूप कमी दिवसाचा आयुष्य बाबांना. चांगलं कर्म करा जेणेकरून शेवट चांगला होईल. तुमच्या कर्मावरच सगळं अवलंबून आहे. माझ्याकडे वेळ कमी आहे. देवाशिवाय शेवट आपला गोड होत नाही बाबांना. म्हणून देवाचं भजन करण्याचं काम आपण जीवनामध्ये केलं पाहिजे. त्याला आळवण्याचं काम केलं पाहिजे. कधीतरी म्हटलं पाहिजे, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. त्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही लोक म्हणतात, काय जगात देव आहे का, उगा आपलं टाळ वाजवायचा, देवाचं भजन करायचं. काय काय लोक देवाला मानत नाही. थोडं ऐका. ज्याने आपल्याला हे जग दाखवलं त्याला लोक विसरून जातात. पण या जगामध्ये देव आहे, त्याच्याशिवाय आपला शेवट गोड होत नाही. म्हणून त्याची आराधना करावी, म्हणून त्याला हाक मारावी. एक उदाहरण मी तुम्हाला छोटंसं अगदी 2 मिनिटाचं सांगतो. लक्ष देऊन ऐका. देवाला मानलं पाहिजे. आज वैकुंठवासी जगन्नाथ आवजी झांजुर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ऐका, अरे देवाशिवाय आपला शेवट गोड होत नाही आणि म्हणून त्याला मानलं पाहिजे. त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवलं पाहिजे. अरे त्याने आपल्याला जन्माला घातले. लक्ष देऊन ऐका. मुंबईला एक डॉक्टर होऊन गेले.
डॉक्टर नीतू मांडके, लक्ष देऊन ऐका बरं का, अगदी 2 मिनिटांमध्ये मी सांगतो. आता आलेली बसा. विठाला 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 लक्ष देऊन ऐका. मुंबईला एक डॉक्टर होऊन गेले, डॉक्टर नीतू मांडके. लक्ष देऊन ऐका, अगदी 2 मिनिटाचं उदाहरण आहे. खूप स्पेशालिस्ट होते. हृदयाचा कोणाला आजार झाला, डॉक्टर नीतू मांडकेकडे मुंबईला गेलो की तो आजार बरा व्हायचा. लक्ष देऊन ऐका. हृदयाचे पेशंट मरणाच्या दारातला माणूस वाढायचे, बाहेर काढून आणायचे. लक्ष देऊन ऐका. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. ऑपरेशन करून बाहेर यायचे, मरणाच्या दारातला माणूस ओढून आणायचो. ऑपरेशन झालं की बाहेर येऊन नातेवाईकांना म्हणायचे पेशंटच्या, मग डेड बॉडी कधी नेणार. पेशंटच्या नातेवाईकांना वाटायचं गेला काय जुना आमचा माणूस. परत हसून म्हणायचे ऑपरेशन सक्सेस झाले, तुम्ही तुमच्या माणसाला 5-6 दिवसांनी नेऊ शकता. सांगायचा मुद्दा, स्पेशलिस्ट होते, खूप मोठं नाव होतं त्यांचं. अरे महाराष्ट्रामध्ये नाव झालं त्यांचं, भारत देशामध्ये नाव झालं, सगळीकडे नाव झालं. लक्ष देऊन ऐका. पण दुर्दैव त्यांच्या जीवनामधलं की त्यांचा देवावर विश्वास नव्हता. ते देवाला मानत नव्हते. या जगात देव वगैरे काही नाहीये. आलेल्या पेशंटला सांगायचं देवपूजा करायची नाही, या जगात देव नाहीये. नास्तिक होते याचाच अर्थ. पण भारत सरकारने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेतली. अरे डॉक्टर नीतू मांडके, जगातली लोक त्यांच्याकडे आपल्या हृदयाचा आजार बरा करण्यासाठी येतात. याचाच अर्थ डॉक्टर नीतू मांडकेमुळे आपल्या भारत देशाचं नाव संपूर्ण जगात झालंय. घडलेली घटना सांगतोय मी, लक्ष देऊन ऐका. या जगात देव आहे, त्याचं अस्तित्व मानलं पाहिजे, याच्यासाठी मी सांगतोय. ऐका. देवाला न मानणारे डॉक्टर नीतू मांडके, भारत सरकारने त्यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेतली. अरे या एका माणसामुळे आपल्या देशाचं नाव जगामध्ये झालंय. आपण भारत सरकारने याला पुरस्कार द्यायचा म्हणून भारत सरकारने पत्र लिहिलं. आदरणीय डॉक्टर नीतू मांडके, आपल्या कार्यकर्तृत्वाचं कोणच उल्लेख करू शकत नाहीये. अलोकनीय असं आपलं कार्य आहे. आपल्यामुळं आपल्या भारत देशाचं नाव जगामध्ये गाजतंय. म्हणून आम्ही ठरवलंय आपल्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेऊन आपल्याला एक भारत सरकारचा पुरस्कार द्यायचा. या तारखेला आपण पुरस्कार घेण्यासाठी यायचंय. पत्र डॉक्टरांच्या हातामध्ये पडलं, पण उशिरा पत्र पडलं. उद्याच दुसऱ्या दिवशी 10 वाजता पुरस्कार होता. डॉक्टरांना आनंद झाला. अरे मला भारत सरकारचा पुरस्कार मिळणार आहे, काय करावं काय करावं. आनंदाच्या भरामध्ये ड्रायव्हरला फोन लावला, चल पटकन आपल्याला दिल्लीला जायचंय. ड्रायव्हर आला, गाडीमध्ये डॉक्टर साहेब बसले. गाडी निघाली, मुंबई एअरपोर्टला आली, पासपोर्ट काढला, विमानामध्ये बसले डॉक्टर साहेब. निघाली गाडी. अरे पुरस्कार घेण्यासाठी डॉक्टर चालले होते, भारत सरकारचा पुरस्कार होता. तेवढ्यात पावसाळ्याचं वातावरण नव्हतं. अचानक विजा चमकू लागल्या, ढगांचा कडकडाट होऊ लागला आणि धो 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 मुसळधार पाऊस पडू लागला. लक्ष देऊन ऐका. पावसाळ्याचे दिवस नव्हते तरी पाऊस पडला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये विमान खाली उतरवण्यात आलं. डॉक्टरांनी चौकशी केली. परत विमान दुसरं किती वाजता आहे, 20 तासांनी परत विमान होतं. परत ड्रायव्हरला फोन लावला, ये पटकन पाऊस पडतोय, विमान नाही जाऊ शकत आज, आपल्याला गाडीनेच प्रवास करावा लागेल. ड्रायव्हर आला, परत गाडीमध्ये बसले. रात्रीची वेळ होती, धो मुसळधार पाऊस पडतोय, खूप मुसळधार पाऊस पडतोय. गाडी निघाली पण अंधारामध्ये गाडीचा रस्ता चुकला. गाडी 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 50 किलोमीटर, 100 किलोमीटर गाडी चुकीच्या रस्त्याने धावू लागली. पुढे अरुंद पूल होता, पुलावरून पाणी वाहत होतं. ड्रायव्हरने गाडी थांबवली. हो डॉक्टर साहेब, आपण इतकं प्रयत्न करतोय, पाऊस पडतोय, विमान बंद पडलं, काय करायचं. पुढून समोरून अरुंद पूल आहे, आपल्याला थांबलं पाहिजे, आपल्या जीवाला धोका आहे. गाडी थांबवल्या गेली. डॉक्टरही हातात झाले, काय करावं, नाही पुरस्काराला पोहोचू शकत. परत ड्रायव्हरने सांगितलं, ऐका डॉक्टर साहेब, पण इथून एक मधून रस्ता आहे, आपण रस्ता चुकलोय. इथून एक मधून रस्ता आहे जंगलातून, तो हवेपर्यंत जातो. जर तुम्ही त्या रस्त्याने गेलात तर तुम्ही हवेपर्यंत जाल, तिथून गाडी करून तुम्ही उद्या पुरस्काराला पोचाल. पण मोठी गाडी तिथून जाणार नाही, बाईकवर एखाद्या जावं लागेल. लक्ष देऊन ऐका. आणि मग डॉक्टर साहेब खाली उतरले. कुणाची गाडी भेटते का, बाईक कुणाची भेटते का. तेवढ्यात एक हेल्मेट घातलेला माणूस पुढे आला. त्यांनी पाहिलं डॉक्टर नीतू मांडकेंना. कोण आपण, डॉक्टर नीतू मांडके? हा, या देहाला डॉक्टर नीतू मांडकेच म्हणतात. डॉक्टर साहेब आठवलं का, तुम्ही माझ्या वडिलांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली होती, आज तुमच्यामुळे माझे वडील जिवंत आहेत. बोला ना, काय सेवा करू. काय रे बाबा, रस्ता चुकलोय, मधून हवेपर्यंत पोचायचंय, मोठी गाडी जाऊ शकत नाही, नेशील मला बाईकवर.
का नाही डॉक्टर साहेब? डॉक्टर साहेब मागे बाईकच्या बसले. निघाली गाडी, निघाली गाडी, निघाली गाडी. जंगलाच्या मध्यभागी आली. पाऊस धोधो पडतोय, गाडी घसरते. डॉक्टरांनी विचार केला, कशासाठी एवढा तास? एका पुरस्कारासाठी? अरे जीव जाईल ना याच्यात. अरे जीव वाचला, जान आहे तो, जान आहे. अरे जीव वाचला तर असले हजारो पुरस्कार मिळतील. कशासाठी एवढा अट्टहास? देवाला न मानणारे डॉक्टर, लक्ष देऊन ऐका. गाडी जंगलाच्या मध्यभागी थांबली. एक झोपडी डॉक्टरांना दिसली होती. डॉक्टरांनी विचार केला, अरे या झोपडीमध्ये आजची रात्र काढू आणि सकाळी उठून निघून जाऊ. त्या बाईकवाल्याला सांगितलं, तू जा, मी इथंच थांबणार आहे, मी जीव धोक्यात घालणार नाहीये. ऐका ना बाबांनो, त्या झोपडीच्या जवळ डॉक्टर साहेब आले. झोपडी होती जंगलामध्ये. कोणाची झोपडी असावी? झोपडी होती एका विधवा स्त्रीची. ती विधवा स्त्री आतमध्ये 5 वर्षाच्या आपल्या पोराला पाळण्यात टाकलं होतं. एका हाताने दोरी हलवत होती आणि दुसऱ्या हाताने देवाची देवपूजा करत होती. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. आता देवाला न मानणारी लोकांना म्हणायचे देवपूजा करू नका, मंदिरात जाऊ नका. देवाला न मानणारे डॉक्टर, देवाला न मानणारे डॉक्टर समोर आले. ऐका, झोपडी समोर एक स्त्री, विधवा स्त्री देवपूजा करते. लक्ष देऊन ऐका. मग डॉक्टरांनी विचार केला, कसं काय जायचं? पण पाऊस तो धोधो पडतोय. दरवाजा वाजवला. विधवा स्त्रीने दरवाजा उघडला. कोण? सुटापुटातला माणूस आपल्या झोपडी समोर आलाय. माय, रस्ता चुकलोय ग, आजची रात्र आसरा मिळेल. विधवा स्त्रीला असं बोलल्यानंतर ती म्हणते, साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही, पण मी एक विधवा स्त्री. एका पुरुषाला घरात, एकट्या पुरुषाला कसं घरामध्ये घ्यावं? तरी पण साहेब पाऊस धोधो पडतोय, सुटाबोटातले दिसताय आणि चेहरा सात्विक दिसतोय तुमचा, म्हणून आजची रात्र तुम्ही इथं राहू शकता. डॉक्टर साहेब आतमध्ये आले. आपलं नाव सांगितलं नाही. आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर पोतं दिलं बसायला. पोत्यावरती बसले. भिजलेले दिसताय. त्या स्त्रीने चहा बनवला. चहा बनवून डॉक्टरांना दिला. नाव सांगितलं नाही या डॉक्टरांनी. आणि परत 5 वर्षाच्या पोराला पाळण्यामध्ये हलवू लागली आणि एका हाताने देवपूजा करू लागली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. लक्ष देऊन ऐका. पूजा चालू होती. तेवढ्यात पोरग रडायला लागलं. डॉक्टरांना राग आला. पोरग रडतय आणि ही देवपूजा करत बसली. डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, आता कुणाला येऊन देऊ, ए माय, पोरग रडतोय तुझं, काय देवपूजा करतीस? बंद कर देवपूजा, पोराला घे आधी. साहेब असं का बोलता? ए माय, त्या जगात देव वगैरे काय नसतो. कोणत्या देवाची पूजा करतेस? कोणत्या देवाला हाका मारतीस? पोरग रडतय त्याला घे अगोदर. साहेब पोरग रडतय हे मला चांगलं माहितीये, पण पोरग आत्ताच रडत नाही. असं रात्रंदिवस पोरग रडत असतं. पण त्या पोराचं रडणं कायमचं थांबायचं असेल तर ज्याने मला जन्माला घातलंय, ज्याने हे विश्व निर्माण केलंय, त्याच देवाला मला हाक मारली पाहिजे, त्याचीच आराधना मला केली पाहिजे. म्हणजे माय, साहेब दोघं नवरा बायको आम्ही राहत होतो. लग्न होऊन 9 वर्ष झालं तरी पोरग नाही. एक मुलगा झाला. मुलगा जन्माला आला आणि 2 वर्षांनी त्या मुलाचा बाप वारला. मी ठरवलं त्या मुलासाठी जगायचंय. मुलासाठी जगू लागले, पण मुलगा सारखं आजारी पडायचं म्हणून त्याला दवाखान्यामध्ये नेलं. त्यावेळी कळालं माझ्या मुलाच्या हृदयाला मोठं होले. डॉक्टरांनी सांगितलं तुझा मुलगा काही दिवसाचं सोबतीये, नाही जगणार, नाही जगणार. मी माझं घरदार घालवलं, जमीन जायदाद घालवली, आज झोपडीमध्ये येऊन राहते. या पोराला बरा करण्याचा प्रयत्न करते, पण पोरग काय बरं व्हायला मागेना. पण मला एका जवळच्या डॉक्टरांनी सांगितलं, ए माय, तुझं पोरग तर जगणार नाही, काही दिवसात मरणार आहे. पण हा मुंबईला डॉक्टर नितू मांडके म्हणून आहे, तुझा पोरगा जर त्यांच्याकडे नेलास ना तर ते तुझ्या पोराला जीवदान देऊ शकतात. पण तुला मुंबईला जावं लागेल, त्यांची फी लय, मोठा दवाखाना आहे. साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही हो, पण कोणतरी मुंबईला डॉक्टर नितू मांडके, लय त्यांची फी असती, त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही.
पण त्यांच्यापाशी गेल्यावर माझं पोरग जगणार आहे त्याचा मला विश्वास आहे. मग त्यांच्यापाशी मला कोण पोचविल? पण मला माहित आहे ज्या परमेश्वराने जन्माला घातलंय त्याला सर्वांची काळजी असते. एक ना एक दिवस मी या देवाची देवपूजा का करते माहिती आहे का? एक ना एक दिवस माझा परमेश्वर कोण तो डॉक्टर नितू मांडके त्यांची माझी भेट घालून देईल. माझं पोरग घेईल मी त्या डॉक्टरांच्या चरणावर ठेवील. सांगल डॉक्टर साहेब पैसा देणारे तुम्हाला खूप भेटतील हो. या पोराच्या या गरीब माईच्या पोराला जीवदान द्या लय आशीर्वाद लागतील तुम्हाला. सांगेल मी साहेब तुम्ही कोण आहे मला माहित नाही पण त्या डॉक्टर नितू मांडकेला भेटायचंय म्हणून देवाला हाक मारते. माझा देव एक ना एक दिवस त्या डॉक्टर नितू मांडकेची माझी भेट घालून देईल. हे शब्द ऐकल्या डॉक्टरांच्या अंगावर काटा आला. देवाला न मानणारे मंदिरात जाऊ नका देवपूजा करू नका म्हणणारे डॉक्टर त्या झोपडीपर्यंत आले होते. ए माय खळखळा डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या. ए माय देवाला मानत नव्हतो तुला डॉक्टर नितू मांडकेंना भेटायचे ना? हा साहेब त्या डॉक्टरांना मला भेटायचे हो. माझा देव एक ना एक दिवस आमच्या दोघांची भेट घालून देईल. ए माय ज्याच्याकडे पैसा आहे जमीन जायदाद आहे इस्टेट आहे गाडी आहे बंगला आहे अशा श्रीमंत लोकांचं काम जर डॉक्टर नितू मांडकेकडे असेल तर ती श्रीमंत लोक डॉक्टर नितू मांडकेंना भेटण्यासाठी मुंबईला येतात. पण ज्याची परमेश्वरावर श्रद्धा आहे जो देवाला मानतो त्या भक्ताचं काम जर डॉक्टर नितू मांडकेकडे असेल तर त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत तो माझा परमेश्वर तुझा परमेश्वर डॉक्टर नितू मांडकेंना त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत आणतो. त्या भक्ताच्या झोपडीपर्यंत आणतो. ए माय डॉक्टर नितू मांडकेंना भेटायचे ना तुला? याच देहाला डॉक्टर नितू मांडके म्हणतात. देवाला मानत नव्हतो देव नाही म्हणायचो पण आज कळालं विमान बंद का पडलं गाडीचा रस्ता का चुकला. या जंगलापर्यंत तुझ्या झोपडीपाशी आल्यावर देवाने मला थांबायची का बुद्धी दिली? या झोपडीपर्यंत आणणारा तुझा परमेश्वर आहे तुझी भक्ती आहे. ए माय देवाला मानत नव्हतो पण छाती ठोकपणे सांगतो या जगात देव आहे या जगात देव आहे या जगात देव आहे त्याचं अस्तित्व मानलं पाहिजे. ऐका ना त्या देवाशिवाय आपला शेवट गोड होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सगळं आयुष्य आपला अट्टहास परमार्थामध्ये घालवला. त्याचा परिणाम परमार्थाचा अट्टहास केल्यामुळे संकट आली. गावच्या पाटलांनी गावात राहायचं नाही सांगितलं. कितीतरी त्रास झाला. वह्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या पण देवाचा परमार्थ करण्याचा अट्टहास सोडला नाही. त्याचा परिणाम शेवटाच्या वेळेला पांडुरंग परमात्मा आला आणि पांडुरंग परमात्मा आल्यानंतर एका साधकाने विचारलं काय हो महाराज परमार्थ करण्यासाठी लय अडचणी आल्या पण परमार्थ सोडला नाही. देव मिळवण्याचा मार्ग सोडला नाही. देवाचं अस्तित्व मानलं आणि त्याच मार्गाने चालत राहिला. कशासाठी? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात निघून गेले पण चंद्र सूर्य आणि आशेपर्यंत नाव राहील असं काहीतरी करून गेले. पैलवान क्षेत्रामध्ये ज्या बी क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये मोठं व्हावं आपल्यासाठी लोकांनी जमावं. आज ह्या लोकच सांगू जातोय त्यांनी आयुष्यभर काय कमावलं. उभं राहायला जागा नाही महाराज. माग रोड पर्यंत माणसं उभी आहेत त्यांच्यासाठी. कोण कोणासाठी महाराज? आपण गेल्यानंतर आपलं नाव आहे चांगल्या यादीत आलं पाहिजे. राहू द्या 1-2 मिनिटं फक्त. सगळे तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव आहे चांगल्या यादीत आलं पाहिजे असं काहीतरी जीवनामध्ये करा. एका गावाला आग लागली होती. 1-2 मिनिटात फक्त सगळे शांत.
एका गावाला आग लागली होती. प्रत्येक जण आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. हेच त्या गावामध्ये दाणे टिपणाऱ्या चिमणीला कळालं, अरे या गावाला आग लागली, चिमणीने काय करावं, उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, ते आगीवर टाकावं. हे एका कावळ्याने पाहिलं. कावळ्या असतात प्रत्येक गावात. कावळा म्हणला, वेडी आहे का ही चिमणी, एवढी मोठी आग लागली आणि हिच्या चोचीच्या पाण्याने आग विझणार आहे का? सगळं गाव हांड्याने पाणी टाकते, बादल्या मारते, तरी आग विझाना. कावळ्याने बोलवलं, ए चोदा इकडे, वेडी आहे का डोक्यात, एवढी मोठी आग लागली, तुझ्या चोचीच्या पाण्याने काय होणार आहे? बस नाही का जागेवर, कशाला दडबड करते? चिवताईने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. चिवताई म्हणते, मला चांगलं माहिती माझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार नाही. ए कावळे दादा, जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या इतिहासात या गावाला आग लागली होती लिहिल्या जाईल. त्यावेळी याद्या बनतील, आग कोणी लावली होती याच्या याद्या बनतील. त्यावेळी पाहणारी कोण कोण होती याच्या याद्या बनतील. आग विझवायला कोण कोण होते त्याच्या याद्या बनतील. ऐक ना कावळे दादा, त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत पाय, पाहणाऱ्यांच्या यादीत पाय, आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं नाव असेल. ज्या ज्यावेळी पैलवान क्षेत्राचा इतिहास निघेल ना, या गावातली चांगली कामं, राजकीय सामाजिक या कामांचा इतिहास निघेल ना, वैकुंठवासी जगन्नाथ आऊबा झांजुर्णे यांचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही, यांच्या नावाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जाता जाता एकच सांगेल, जिंदगी में ना जाने कौन सी रात आखरी होगी, जिंदगी में ना जाने कौन सी बात आखरी होगी, मिलते जुलते बातें करते रहो यारो, ए जिंदगी दोबारा नहीं मिलती, ए जिंदगी दोबारा नहीं मिलती. असं काहीतरी कमवून जा. तुम्ही गेल्यावर तुमच्यासाठी एवढी लोक जमावी. आज यांची मुलं शरद जगन्नाथ झांजुर्णे, संभाजी जगन्नाथ झांजुर्णे, सुरेखाताई, वंदनाताई, जयश्रीताई, शोभाताई, आपल्या वडिलांची आठवण येत असेल. एका मिनिटामध्ये फक्त या मुलींसाठी बोलतो, मुलांसाठी बोलतो. बाप तो बाप असतो बाबांनो. बाप निघून गेल्यावर खूप मोठं दुःख होतं. जोपर्यंत बाप जिवंत असतो ना, घराला शोभा असते. एकदा का बाप निघून गेला, किती मोठा फोटो लावला, सगळ्या घराचं वजन निघून जात. कारण बाप तो बाप असतो. अरे बाप जिवंत असला ना, कुणाची हिंमत नसते आपल्या घराकडे वाईट नजरेने पाहण्याची. बाप निघून गेल्यावर घराचा आधार निघून जातो, घराचा आधार निघून जातो. बाप काय असतो बाबांनो? बाप म्हणजे जगण्याचं माप, बाप म्हणजे पाठीवरची थाप. रागवला जरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, बाप म्हणजे संकटातून पार करणारी होडी. तिखट वागला तरी त्याच्या तिखटपणात सुद्धा आयुष्यभराची गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रात. अरे किती लाटा आल्या तरी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे बाप, तो म्हणजे बाप. असा बाप निघून गेल्यावर लय मोठं दुःख होतं बाबांनो. मी लय बोलत असतो, पण माझी वेळ आता संपलेली आहे, वेळही खूप झालेला आहे. पण बाप तो बाप असतो बाबांनो, बाप तो बाप असतो. आज बाप निघून गेल्यावर या मुलांना आठवण येत असेल. एक 10 सेकंदाचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका गरीब कुटुंबामध्ये दोघं बाप आणि लेकरू राहत होतं. आई त्या मुलाची वारली होती. बापाने कष्ट करून मुलाला कलेक्टर बनवलं. मुलगा कलेक्टर झाला. बाप खेडेगावात राहणारा, मुलगा त्याचा कलेक्टर झाला. बापाला आनंद झाला, माझ्या कष्टाचं चीज झालं. अरे पोरगा जन्माला आला आणि पोराची आई वारली, पोरग कलेक्टर झाले. बापाला आनंद झाला. कलेक्टर झालेल्या मुलाला 3 वर्षांनी बाप भेटायला गेला. कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेला आपल्या मुलाला पाहिलं, ए बाळा माझं स्वप्न पूर्ण झालं. अरे काबाड कष्ट दुसऱ्याचं गडी म्हणून काम केलं, माझं लेकरू एका जिल्ह्याचं मालक झालं. गप्पा गोष्टी झाल्या. बाप जायला निघाला. तेवढ्यात जाता जाता बापाने विचारलं, काय रे बाळा, एक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देशील? विचारा ना बाबा. सांग ना मुला, या जगात सगळ्यात मोठा कोण आहे, सगळ्यात भाग्यवान कोण आहे? कलेक्टर साहेब खुर्चीवर बसले होते. छातीवर हात ठेवून म्हणले, बाबा मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. बापाला वाईट वाटलं, मी एवढं कष्ट केलं, बापाला मुलाला कलेक्टर केलं, मुलगा म्हणतोय मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. अभिमान झाला काय तुम्ही? परत विचारलं, सांग कोण मोठा आहे, कोण भाग्यवान आहे? परत दुसऱ्यांदा मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. बापाला वाईट वाटलं, गर्व झाला मुलाला. बाप जायला निघाला. परत दरवाजामध्ये आल्यावर बाप म्हणला, ओ कलेक्टर साहेबा, शेवटचा विचारतोय, आता सांगा तुमच्यासाठी मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे? आता मात्र कलेक्टर साहेब खुर्चीवरून बसले, उठले आणि आपल्या बाबाकडे हात करून म्हणतायत, बाबा जगातले सगळ्यात मोठे तुम्ही आहात,
भाग्यवानही तुम्हीच आहात. बाप म्हणला तू खोटं बोलतोयस. यापूर्वी मी दोनदा तुला विचारलं, सांग जगातला सगळ्यात मोठा कोण आहे? तू छातीवर हात ठेवून खुर्चीवर बसून म्हणलास मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. आणि आता जाताना तिसऱ्यांदा म्हणतोय का तुम्ही मोठे, तुम्ही भाग्यवान आहेत. अशी दोन दोन उत्तर का देतोय? कलेक्टर साहेबांनी दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. बापाचा अस्तित्वाची जाणीव तुम्हाला जाणून देईल. कलेक्टर साहेब म्हणतायत खरंय बाबा, मी सुरुवातीला दोनदा म्हणलो मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. का म्हणलो बाबा? ऐका ना. ज्यावेळी बाबा सुरुवातीला दोनदा तुम्ही मला विचारलं ना, सांग जगातला सगळ्यात मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे? बाबा आठवा. हे विचारत असताना तुमचा उजवा हात माझ्या पाठीवर होता. अरे ज्याच्या पाठीवर बापाचा हात आहे त्याच्या इतका मोठाही कोणी नाहीये आणि भाग्यवानही कोणी नाहीये. म्हणून बाबा सुरुवातीला दोनदा बोललो मी मोठा आहे, मी भाग्यवान, कारण तुमचा हात माझ्या पाठीवर होता. पण तिसऱ्या वेळेला तुमचा हात माझ्या पाठीवरून निघून गेलता. ज्याच्या पाठीवरून बापाचा हात निघून गेलाय तो मोठा होऊ शकत नाही. बाप तो बाप असतो. ही मुलं म्हणत असतील कसा होता आमचा बाप? कसा होता बाप? बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणकार कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जगतो मौनी घरा झोपत. संपलंय माझं कीर्तन. एकच सांगेन, झाड सावलीच गेलं, आता खेळ हा मोनासी झालं रिकामा भाड, आता चटके रासी. बाप गेला दूर देसी, बाप गेला दूर देसी. कीर्तन माझं संपलंय.